जय गुरु. जय गुरु सर. जय सर गुरु. गृहपाठ केलेला म्हणजे अर्थ नुसता लिहिलेला, पण आज सकाळी तुमचा मेसेज बघितला की कुठल्या पद्धतीने हवंय, त्यामुळं तसा काही केला नाहीये. म्हणजे सांगायचा तर प्रयत्न नक्कीच होईल. हो हो. पण नाही, ठीक आहे. तसं मला कल्पना आहे की पहिल्यांदा एकदम सगळ्यांना म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे आणि काय ते एकदम जमणार नाही. तसं म्हणजे ठीक आहे, तसं काही प्रश्न नाही. हा, म्हणजे काल जरी म्हणजे मेसेज मिळाला असता, बघितला असता रात्री वगैरे, तरी म्हणजे थोडा प्रयत्न केला असता सगळ्याच्या विभक्त्या वगैरे लिहायला. हा, नाही नाही, पण आम्ही पण असं ठरवलं, म्हणजे मी ठरवलं की आपण सुरुवात करूया. तुम्हालाही मग नक्की काय अपेक्षा आहे, हा, ते ते नक्की समजेल, नाही का? असं. हो हो. हा, असं. अं, ठीक जय आहे. गुरु सर. जय गुरु. बघूया, अजून 1 मिनिट वाट बघूया कोण कोण येतंय त्याच्याकरता. अपूर्वा म्हणजे अपूर्वा चिटणीस ना? अपूर्वा जायफोन म्हणजे. हो हो, अपूर्वा चिटणीस. हा हा. Yes. हम्म. ठीक आहे. करूया सुरू. बरेच जण आलेत. राजेश सर पण आलेत. हम्म. हा, बोला. ठीक आहे. आपण म्हणजे सगळ्यांना आता आधीची आपली चर्चा झालेली आहे बरीच, एक दोनदा. आज आता आपण प्रत्यक्ष नवीन नवीन वर्गाला सुरुवात करणार आहोत, प्रवेशच्या. बरोबर. तर सगळ्यांकडे भाग 2 नावाचं पुस्तक आहे. हो, आहे ज्यांच सर. आहे ना? ज्यांच्याकडे नाहीये त्यांना आपण PDF पाठवलेली आहे. आणि त्याचंही अजून वर्ड डॉक्युमेंट पण आपलं आहे, ते पण पाठवू आपण. तसं कोणाकडे नसेल काही पुस्तक, मराठी किंवा हिंदी किंवा कुठलंच, तर मला सांगा. मग त्याचं एक वर्ड डॉक्युमेंट आहे, ते पण पाठवू आपण. हा, ठीक आहे. ग्रुपवर टाकलं तरी चालेल. कोणाकोणाकडे प्रत्यक्ष छापील पुस्तक नाहीये त्यांनी. हं? ठीक आहे. आता आपण चर्चा केली होती की पहिल्या पाठामध्ये 4 मुख्य म्हणजे 4 किंवा 5 म्हणूया त्याचे विभाग आहेत. एक म्हणजे इकारांत पुल्लिंग कवी शब्द. नंतर काही शब्द आहेत, त्याचे अर्थ, शब्द आणि त्याचे अर्थ. मग संस्कृत ते मातृभाषा आणि हिंदी ते संस्कृत, अशी वाक्य आहेत. आणि मग काही अभ्यास आहेत. बरोबर. तर आतापर्यंत मला सांगा, आपण कुठले कुठले शब्द आणि त्याच्या विभक्ती बघितलेल्या आहेत आणि त्याचं देव. लक्षण. हा, अकारांत आपले स्त्रीलिंगी, देव. पुल्लिंगी, नपुसकलिंगी. आणि अकारांत स्त्रीलिंगी कुठला बघितला तुम्ही? माला. मला नाही, माझा तो आकारांत झाला. तो आकारांत. आकारांत. अकारांत आकार. स्त्रीलिंगी ना आहे, पण अगदी क्वचित येतो तो, त्यामुळे तुम्हाला नाहीच येतो आणि पुढे नाहीच आहे, म्हणजे तसा. असं. संस्कृतमध्ये तुम्हाला एक गंमत माहिती आहे का, की 90% स्त्रीलिंगी जे शब्द आहेत ते एकतर ई कारांत आहेत दीर्घ, किंवा आकारांत आहे. आणि 90% जे पुल्लिंगी शब्द आहेत ते अकारांत आहेत किंवा उकारांत आहेत. आणि याचा संबंध पण आपल्या शिवशक्ती जो कन्सेप्ट आहे ना आपल्या तत्वज्ञानाचा, त्याच्याशी आहे. शिवाचं बीजाक्षर जे आहे ते उ, हा. किंवा अ अ आणि शक्तीचं जे बीजाक्षर आहे ते ई, किंवा आ. त्यामुळे असं ते आपलं सगळं एकमेकांशी निगडीत आहेत. अध्यात्म, भाषा, आयुर्वेद, सगळं, प्रकृती, सगळं. तर आता ऱ्हस्व इकारांत आहे ना,
तो पुल्लिंगी असू शकेल, पण दीर्घ इकारांत पुल्लिंगी तुम्हाला मिळणार नाही लवकर. असं आहे. तर बघूया आपण हा इकारांत पुल्लिंगी कुठला आहे. तर कवी. तर त्याचं आपण बघणार आहोत. कवी, कवी, कवयः, कवीं, कवी, कवीन, कवीना, कविभ्यां, कविभिः, कवये, कविभ्यां, कविभ्यः, कवे, कविभ्यां, कविभ्यः, कवे, कविभ्यः. म्यूट करा जरा. अपर्णाताई तुम्ही जरा म्यूट करा ना सगळ्यांनी. हा, आणि विशेषतः काय होतं, जर दोन मोबाईल फोन तुम्ही जवळ ठेवले ना, दोन्ही याच्यावर लॉग इन केलं तर असा आवाज येतो. त्यामुळे तसं कधीच करायचं नाही. ठीक आहे. तर कवे हे कव्यो कवी नाम, कवौ कव्यो कविषु, हे कवी हे कवी हे कवया संबोधन. मला एक सांगा, संबोधन म्हणजे हे सगळे संबोधन नव्हे, सगळ्या विभक्ती, तुम्हाला आता काही विभक्तींच्या अर्थाविषयी काही कोणाला शंका आहेत का आता, की आता विभक्ती काय, त्याचं विभक्तीचे प्रत्यय वगैरे, कुठली विभक्ती कशा करता वापरायची आहे, नक्की क्लिअर आहे सगळ्यांना? कारण आता याच्या पुढे आता हा संशय ठेवून, मनात ठेवून आपण पुढे जाऊ नाही शकणार. हा, कुठली विभक्ती, भले विभक्ती कुठली ते आठवणार नाही रूप, पण द्वितीया कशा करता वापरायची, तृतीया कशा करता असते, चतुर्थीचं काय असतं, हे माहिती आहे तुम्हाला? आता याच्यात काही शंका नाहीये अजिबात? हो सर, हो माहिती आहे. माहिती आहे ना? हा, ठीक आहे सर, फक्त कधी कधी गडबड होती ती एकवचन आणि हे आपलं प्रथम आणि द्वितीयामध्ये जे आहे ना, ते संबोधन आणि नाउन जेव्हा आपण वापरतो तेव्हा थोडी गडबड होते, की म्हणजे तेव्हा म्हणजे प्रथम एकवचन वापरायचं का द्वितीय एकवचन वापरायचं. आता जसं हे कालिदासाचं सुद्धा जे आहे आता जे ट्रान्सलेट करायची. ठीक आहे. म्हणजे तुमचं म्हणणं की प्रथमा आणि द्वितीया हे कधी वापरायचं, कसं वापरायचं यात गोंधळ होतो, बरोबर? समजलं थोडंसं समज. ते आपल्याला येईल, तो मुद्दा पहिल्या दुसऱ्या वाक्यातच येईल आपल्याला. बघूयात असं. बर, आता दुसरं, हे शब्द सुद्धा तुम्ही बघितले असतील सगळे. असेच शब्द कुठले कुठले आहेत, तर ह्रस्व इकारांत पुल्लिंग. हरी, कपी, रवी, अरी, ऋषी, नृपती, सारथी, अतिथी, यती आणि कली. यात काही शंका आहे? हे सगळे ह्रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द आहे आणि हे कवीप्रमाणेच चालतात, बरोबर? हो. हा, याचा वापर पुढे येणार आहे आपल्याला वाक्यांमध्ये, त्यामुळे तुम्हाला त्याची सवय आहे. आता क्रियापद आहेत, म्हणजे शब्दार्थ. जप जपती, चर चरती, रक्ष रक्षती, हस हसती, वम वमती, नम नमती, दह दहती, तप तपती, वांछ वांछती, शंस शंसती, त्यज त्यजती, जल्प जल्पती, निंद निंदती, क्षिप क्षिपती. हे सगळे झाले क्रियापद. याच्यामध्ये काही शंका आहे तुम्हाला अर्थामध्ये? नाही सर. नाही. शंस म्हणजे आपल्याला वाटतं शंस म्हणजे काय, स्तुती का? नाही. शंसवरनं प्रशंस झालं की ती स्तुती होते, प्रशंसा. पण नुसतं शंस म्हणजे बोलणे. नंतर वम आपण वमन म्हणतो ना, वमन म्हणजे उलटी करणे, वमन. वम म्हणजे वमन करणे, म्हणजे उलटी करणे, पोकारे. नंतर वसती, त्याच्यापासूनच निवास वगैरे वगैरे शब्द तयार झाले, नाही का? वास केला वगैरे असं, राहणे. चर म्हणजे चर या शब्दापासूनच चरण, आपण पायानं चरण म्हणतो ना. चरण का म्हणतो? की ज्या अवयवाद्वारे आपण चरण चालतो म्हणून त्याला चरण असं म्हणतात. ठीक आहे. सर, एक सेकंड.
हा निंद शब्द लिहिलेला आहे, निंद 14वा. तर हा आपण मराठीमध्ये नीवर अनुस्वार देतो की नाही, तसं हो लिहिलं तर चालेल काय? निंद हो काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. चालेल ना? हो इथे आपण आनंद असं वगैरे. हा हे आपण इथं असं का लिहितो माहितीये का? म्हणजे मग तो न त्याचा अनुस्वार जरी दिला तरी त्याचा उच्चार न करायचा आहे, म करायचा नाहीये, ते स्पष्ट व्हावं नाही. म्हणून ते निंद हं, असं लिहिलं जातं. हं, पण हं, हं. अनुस्वार लिहिलं तरी काही चूक नाहीये, फक्त मग तुम्हाला चालेल. ओके. उच्चार कसा ओके. करायचा आहे डोक्यात क्लिअर असतं म्हणजे झालं असं. बरोबर. सर मला एक विचारायचं आहे, विचारू? हम्म. माधुरी कुलकर्णी. हा बोला. हा. नि अधिक वस, निवसती, निवस धातू आहे ना, नि अधिक वस आणि हा वस, यात फरक काय सांगता येईल? अर्थ दोघांचंही राहणेच होतं ना? दोघांचाही राहणेच होतं, बरोबर अगदी. हा बरोबर. बस. पण हा मग कधी कुठला वापरायचा? हम्म. पाहू. सांगितला होता मी एकदा मागच्या बॅच मध्ये अर्थ हा की हा वस आणि निवस. नि हा. हा उपसर्ग आहे. हा हो 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 हो. हम्म, हम्म. तर राजेश काय सांगितलं होतं मी आठवतं का तुम्हाला? नाही सर, नाही आठवत. सर, आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली की वसतिगृह जिथे आपण काही काळासाठी जातो, तर तो लक्षात ठेवला की काही काळासाठी जे राहतो तो बसणे म्हणजे छान. वसतिगृह, आणि निवास म्हणजे आपण घर म्हणतो, जसं घर माझं निवासस्थान ते आहे. सो तो कॉन्टॅक्ट तिथे हे केलं, म्हणजे आम्ही तसं लक्षात ठेवलं ते. कारण पण आमचाही कसं गोंधळ व्हायचा. मग राजेश सरांनी जसं सांगितलं त्याच्याप्रमाणे मग कॅल्क्युलेशन करून तसं लक्षात ठेवलं, हा तेच की म्हटलं. मी निवासस्थान पण म्हणतो ना आपण, म्हणजे जिथे कायम राहतो ते. बरोबर. नाही नाही अगदी बरोबर, हेच मी सांगितलं होतं, तोच मी विचार करत होतो. अगदी हो. बरोबर. हा ज्याला आपण वसती नुसतं वास केला, अमुक एक महाराज आले त्यांनी इथं वास केला म्हणजे काही दिवस ते तिथे राहिले. हा टेम्पररी जे असतं त्याला वास, आणि पूर्ण बरं बरं. परमनंट जिथे असतं हा तो निवासस्थान, असं हेच सांगितलं होतं मी, अच्छा. तोच मी विचार करत होतो. जसं मग वस्ती, बरोबर. आता माझी सध्या तिथं वस्ती आहे म्हणजे काय, मी सध्या तिथं राहतो काही असं. काळासाठी. हा असं. ओके. तर दुसरं उदाहरण म्हणजे कृषकः खेटकेषु निवसन्ति असं म्हणतो ना, म्हणजे कुठे? खेड्यांमध्ये राहतात, निवसती असं म्हणतो. हो बरोबर बरोबर, तोच अर्थ आहे. निवास म्हणजे हा पक्क राहणं त्याला परमनंट. निवास, तात्पुरतं हा. राहणं त्याला वास असतं. वास. असं. ओके. हा चालेल चालेल सर, थँक्यू. हा म्हणजे परमनंट ऍड्रेस आणि टेम्पररी ऍड्रेस असंच करायचं ना. प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस, बरोबर येस. बरोबर. ओके. चालेल चालेल, थँक्यू सर. ठीक आहे. हा सर, अजून आता एक मला शंका होती. तुम्ही हा आधी विचारलं पण मला लक्षात आलं नाही. तर मला म्हणायचं काय, तर इथे ते चतुर्थी कवये, बरोबर ना? तर कवी कारणे आणि ते काय, मला तेवढं समजलं नाही. हा. कवये कविभ्य, म्हणजे कवी कारणे आणि कवी कारणे असं दिलं त्यांनी. मराठीत दिले आपल्या पुस्तकामध्ये. नाही नाही, चतुर्थी. चतुर्थी कवी कारणे म्हणजे काय, कवीसाठी. तो अच्छा. आता हा कारण हा. हा शब्द आहे ना, हल्ली कोणी वापरत नाही मराठीत, पण अमुक अच्छा. एक कारणासाठी, या असं या हा हा. अर्थाने. हा ओके जसं ओके आपण ओके. हा हा म्हणजे कृष्णाय नमः म्हणजे कृष्णासाठी नमस्कार, कृष्णा कारणे हा. नमस्कार, असं त्या अर्थाने. हम्म. असं कारणे म्हणजे साठी, ज्यालाच. मध्ये मध्ये आवाज जातोय का? म्हणून मी सांगतोय सगळ्यांनी म्यूट करा प्लीज, सगळ्यांनी अजिबात, नाही तर मग आपल्याला वर्ग बंद करावा लागेल. पण असे अगदी प्रश्न विचारायचा असेल तेव्हाच अनम्यूट करायचं आणि लगेच म्यूट करायचं परत स्वतःला. एवढं पथ्य प्रत्येकाने पाळलंच पाहिजे. आता तुम्हाला सवय झाली आहे 4 महिने, नाही का? मग आता पहिल्यांदा ठीक होतं. हं? सर अजून ठीक एक आहे. शंका आहे, विचार. हा विचारा. कवी या शब्दाप्रमाणे त्यांनी खाली शब्द दिलेले आहेत ना, हे शब्द चालतात असं. तर मला एक शंका होती की रवी, अरी
हे जे शब्द आहेत तिथे नचं न सर होतं का? मध्ये मध्ये आवाज जातोय का? मला ऐकू येत नाहीये, मध्ये मध्ये गॅप येतोय. नाही नाही जाते आवाज. नाही, आम्हाला अगदी स्वच्छ ऐकू येतंय. हो, अच्छा, माझ्याच ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे वाटतं. हा. काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम असेल. हम्म. हा. तर तर हा. तो शब्द बरोबर आहे तुमचा. तो एक संधीचा एक नियम आहे. हा. ओके तो तुम्हाला आम्ही नंतर सांगू की जिथं ओके र शब्द येतो ना, ज्या हा, शब्दामध्ये र येतो ना, तिथं विभक्तीमध्ये नच न होतं. ओके ऍक्च्युली विभक्ती म्हणजे काय आहे? विभक्ती म्हणजे प्रत्यय आहे. हं. प्रत्येक विभक्तीचे प्रत्यय ठरलेले आहेत. हा. आणि जेव्हा ते प्रत्यय लागतात आणि आधीच्या शब्दात जर र हा उष्ण वर्ण आहे, अंतस्थ. हा. तर हा जेव्हा वर्ण येतो ना, तेव्हा त्याचं नच न होतं. असं. हं? जसं आपण देवे न म्हणायचो, पण रामेण न म्हणायचो, बरोबर? हा पुस्तके तेच न, पण रामेण न म्हणायचो का? कारण राम या शब्दामध्ये र आलेला आहे म्हणून. हा. अच्छा. हा. हं? तर तसं हरिणा नाही होणार. कविना होईल, पण हरिणा होईल. असं अरिणा होईल. चौथं जे अरिणा आहे, हा, ते अरिणा होईल. हं? ऋषीणाम होईल. असं. हं? तर ते तुमच्या लक्षात येईल. आता म्हणजे र र जिथं येतो ना, तिथं सवयीने रचा न हो, म्हणजे ते नचा उच्चार न होतो, हे लक्षात ठेवायचं. हा. ठीक आहे, आपण पुढे जाऊया आता. आता खरं तुम्हाला जे मी सांगितलं होतं त्या दिवशी आणि ज्याच्यावर बरीच आपली चर्चा झाली, ते नक्की काय करायचं ते आपण असं आम्ही ठरवलं की तुम्हाला ऍक्च्युअल एका वर्गात दाखवूया आपण नक्की काय करायचं ते, म्हणजे अपेक्षा नक्की काय ते कळेल. हं? तर आता पहिलं संस्कृत वाक्य आहे तुमच्या पुस्तकात. संस्कृत ते मातृभाषा. कविः सूर्यास्त समयस्य सौंदर्यं दृष्ट्वा काव्यम करोति. बरोबर? हे पुस्तक आहे, बरोबर? आता याचं, ज्याला मी म्हटलं होतं की पृथक्करण करायचं, म्हणजे काय? डाव्या बाजूला बघा, कविः सूर्यास्त समयस्य सौंदर्यम दृष्ट्वा काव्यम करोति. हे पाचही शब्द आपण एकाखाली एक लिहिले आहेत. आता त्याचं पृथक्करण आपण करणार आहोत. कसं? तर कविही. आता कवी याचा मूळ शब्द काय? कवी. मूळ शब्द कवी. जसं राम हा प्रथमा विभक्ती झाली, पण त्याचा मूळ शब्द आहे राम. तसा इथं मूळ शब्द आहे कवी. हा कुठला? हे काय आहे? हे नाम आहे. धातू आहे का? नाही, म्हणून हे नाम आहे. कुठलं नाम आहे? पुल्लिंगी. आता इथं कवी ही कुठली? आता नामाची विभक्ती असते, तरी कुठली विभक्ती आहे? प्रथम. कुठलं पुरुष आहे? सॉरी, कुठलं वचन आहे? एक वचन, बरोबर? त्यामुळे हा कवी हा कर्ता झाला, कवी. सूर्यास्त समयस्य. आता इथं मूळ शब्द काय? इथं सूर्यास्त समय, म्हणजे ज्याचा अर्थ होतो संध्याकाळची किंवा सूर्य मावळण्याची वेळ, बरोबर? हे परत काय आहे? नाम आहे. हा. कसं नाम आहे? पुल्लिंगी. समय, तो समय आपण म्हणतो ना, तसं सूर्यास्ताचा समय म्हणजे पुल्लिंगी. वेला म्हटलं असतं तर स्त्रीलिंगी झालं असतं, पण इथे समय म्हटल्यामुळे पुल्लिंगी. हा. आता समयस्य, स्य हा प्रत्यय कशाला, कुठल्या विभक्तीला असतो? षष्ठी एकवचन. त्यामुळे इथे आपण लिहिलं षष्ठी विभक्ती, षष्ठी पुरुष, सॉरी, वचन एकवचन. आणि याचा अर्थ लिहिला सूर्यास्ताच्या वेळेचे, बरोबर? सौंदर्यम. आता मूळ शब्द काय आहे? सौंदर्य. हे पण काय आहे? नाम आहे. आता ते सौंदर्य, बहुतेक वेळ आपलं मराठीतलं लिंग आणि संस्कृत मधलं लिंग हे जवळपास सारखंच असतं, कधी कधी बदलतं अपवादात्मक परिस्थितीत. हा. तर ते सौंदर्य म्हणजे नपुंसकलिंग झालं. आता सौंदर्यम, रामम, वनम सारखं वनम, ते सौंदर्यम हे द्वितीया झाली.
द्वितीया एकवचन सौंदर्यम. आता इथं मी सौंदर्याला असं म्हटलेलं आहे. हे असं मी सौंदर्याला का म्हटलं सांगतो नंतर. पण मी सौंदर्याला असं म्हटलं कारण का ही द्वितीय आहे आणि द्वितीयचे आपल्याला प्रत्यय माहिती आहेत. मराठीतले प्रत्यय काय सला ते सला नाते. हे प्रत्यय म्हणून मी सौंदर्याला. दृष्ट्वा, तर दृष्ट्वा हा शब्द काय आहे? दृश पश्यती, दृश पश्य हा धातू आहे. दृश पश्यती. तर स्वांत. आता हा ऍक्च्युली हे अव्यय नाही म्हणता येणार. हे धातू म्हणजे हे कृदंत म्हणतात त्याला. ऍक्च्युली हे अव्यय नाहीये. हा थोडं चुकलेलं आहे. नंतर करेक्ट करू आपण. हे कृदंत आहे. तर दृष्ट्वा म्हणजे बघून. हा ते त्वा प्रत्यय म्हणतात त्याला. काय म्हणतात? त्वा. तुमचं प्रारंभामध्ये झालेलं आहे ना त्वा प्रत्यय. हा पठित्वा, कृत्वा, हो बरोबर. झालंय हो, झालंय. तर त्याचा अर्थ होतो पाहून. पठित्वा म्हणजे वाचून, कृत्वा म्हणजे करून, दृष्ट्वा म्हणजे पाहून. तसं काव्यम. आता काव्यम, आता हे काव्य नपुसकलिंगी आहे. द्वितीय एकवचन काव्य. करोती, मूळ धातू आहे क्रू करोती. हे क्रियापद आहे. लट, आता इथं वर्तमान काळाला आपण लटकार म्हणतो. हा म्हणजे तुम्हाला सवय होईल. वर्तमान काळ असे आपण लिहू शकलो असतो, पण आपण लट म्हणूया सध्या त्याला. हा तर आता हे लटकार म्हणजे इथे काय प्रथम प्रथम पुरुष आहे. करोती प्रथम म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये थर्ड पर्सन म्हणतो, तो संस्कृतमध्ये हे कोणीतरी अनम्यूट आहे अजून. हा बंद करा, म्यूट करा स्वतःला. हा आणि एकवचन आहे. हा कुर्वंती नाहीये, करोती आहे. त्यामुळे एकवचन आहे आणि त्याचा अर्थ होतो करतो. मग आता पूर्ण वाक्याचा काय अर्थ झाला? कवी सूर्यास्ताच्या वेळेचे किंवा सूर्यास्त वेळेच्या सौंदर्याला पाहून काव्य करतो. बरोबर. तर याचा आता मराठी भाषांतर. कवी सूर्यास्ताच्या वेळेच्या सौंदर्याला पाहून काव्य करतो. आपण असंही म्हणू शकलो असतो की कवी सूर्यास्ताच्या वेळेचे सौंदर्य पाहून काव्य करतो, असंही म्हणू शकलो असतो. पण आता कोणीतरी म्हटलं होतं ना, मला वाटतं अपर्णाने, की द्वितीयचं गोंधळ होतो. तर हाच मराठीत पण हाच गोंधळ आहे की म्हणताना आपण ऍक्च्युअली ते म्हणजे कर्म असतं, त्याला बघतो आपण. पण मराठीत त्याचं प्रथमा आणि द्वितीया सेमच ठेवतो, सौंदर्य बघून. जसं मी मागे अगदी पूर्वी उदाहरण दिलं होतं की मी आंबा खातो मराठीमध्ये. संस्कृतमध्ये कसं काय होतं? अहम आम्रम भक्ष्यामी. बरोबर. पण इथे आम्रम ही द्वितीय आहे. पण मराठीत मी आंबा खातो की आंबा मी खातो? हा नाही का? तर तो गोंधळ आहे. त्यामुळे खरं असं म्हणायला पाहिजे की मी आंब्याला खातो. आणि संस्कृतमध्ये बरोबर होतं, मी आंब्याला खातो. बरोबर ना. अहम शाकम भक्ष्यामी, अहम आम्रम भक्ष्यामी वगैरे तसं. पण त्यामुळे इथं सौंदर्याला पाहून म्हटलं ना की तो अर्थ एकदम स्पष्ट होतो, की तुम्हालाही कळतं की इथे द्वितीयाच अपेक्षित आहे. समजलं? हे वाक्य म्हणजे म्हणायला हो समज. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना हे वाक्य याचा पूर्ण अर्थ कळला असेल, अगदी जसा लिहिलेला आहे तसा. पण असं जे पृथक्करण ज्याला आपण म्हणतो, ते पृथक्करण किती जणांनी व्यवस्थित केलं होतं? हे हो केलं नाही असेल आम्हाला काही जणांनी तरी. हा काही वाक्यांचं जमलंय, काही वाक्यांचं जमलंय, सगळ्यांचं नाही जमलं. बरोबर. बरं. नाही तेच ते आपण अजून शिकतोच आहे ना. त्यामुळे सगळं अपेक्षित असेल तर मग हो या क्लासमध्ये करायची गरजच नाहीये. त्यामुळे बरोबर आहे ते. सर, तर मी हा बोला. विनया बोलते. सर, हा मी असं नुसतं म्हणजे अर्थ लिहिलाय फक्त. कवी सूर्यास्ताच्या वेळेचे सौंदर्य पाहून काव्य करतो असं लिहिलंय. बरोबर. नाही, आता तुम्ही पृथक्करण हे पाहिजे लिहिलं. प्रत्येक हा शब्दाचं. तर नाही, आता हे ही पृथक कसं आहे सांगतो मी. ते आता जसं एकदा तुम्ही जरा तुम्ही पक्क झालं ना तुमचं संस्कृतचं, की मग हे करायची गरज नाहीये. आणि मग मी असं म्हणेल की फक्त काही काही शब्दांचं केलं तरी चालेल. हा म्हणजे सगळ्या शब्दांचं बर एवढं पृथक्करण गरज नाहीये. पण जे विशिष्ट शब्द असतात सुरुवातीला तुम्ही
असा अभ्यास करायचा हम्म. प्रयत्न करा, असं बरं. माझं सांगणं आहे. निदान ठीक हो. आहे, तुम्ही केलं नाही तरी चालेल, पण मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही खटखट खटखट हम्म. घडाघड म्हणून दाखवता आलं पाहिजे तुम्हाला. लिहा किंवा नका लिहू, हम्म. नाही का? हम्म. हा. हे डोक्यात खटखट खटखट, हा काय आहे शब्द आहे, हे काय आहे पुल्लिंग आहे, हे काय आहे एकवचन आहे, ही कुठली वचन आहे, हे कुठली विभक्ती आहे षष्टी आहे, खट 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 आलं पाहिजे, नाही का? हम्म. याने काय होईल, डोकं तुमचं जे म्हणजे डोक्याला जी आपण चालना, बुद्धीला चालना म्हणतो ना, त्या बुद्धीला चालना हम्म. द्यायची आपल्याला सवय होईल, की संस्कृत सवय. कुठलंही वाक्य आलं की खट खट खट, कर्ता काय, कर्म काय, क्रियापद काय, क्रियापदाचं रूप काय, विभक्ती सॉरी पुरुष काय, वचन काय, लगेच खट 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 लक्षात येईल. मग तुम्हाला अथर्व शीर्ष समोर आलं की त्या प्रत्येक वाक्याचा अर्थ खटाखट लिहिता येईल, रामरक्षेचा अर्थ लिहिता येईल, कारण काय डोक्यात तुमचं लगेच हे चक्र सुरू होईल, हम्म. जे नाही का? तर हो. ते डोक्याला ते सवय व्हावी म्हणून हा पॅटर्न, की जो मी आधीच्या बॅचमध्ये एवढा घेतला नव्हता, पण आता मला असं प्रकर्षतेने वाटायला लागलं, प्रकर्षाने, विशेषतः मी जसं परवा सांगितलं ना, की काही जणांचे फीडबॅक ऐकून की आम्हाला तेव्हा समजतं पण मग नंतर जमत नाही. ते का? त्याचं कारण आहे की हम्म. डोक्याला ती सवय नाही म्हणून. असं. नाही, ही छान आहे पद्धत. काही वाक्यांचं केलं सर मी असं हो. विश्लेषण, हो. पण सगळे शब्द नाही. आता काव्यमचं माझ्या लक्षात येत नव्हतं, पण आता तुम्ही बोलताना माझ्या लक्षात आलं की काय करतो काव्य करतो, म्हणून त्याची द्वितीया झाली, कर्म झालं तर. हा, हा, बरोबर. बरोबर. हा, तर असं हे हो आपण सर. डोक्याला आपण काव्याच्या ऐवजी वळण कविता मराठी नाही, काव्याच म्हटलं तरी काही बिघडत नाही ना. येईल ना? नाही, आता परत काय माहितीये काय, शक्यतो एवढं बदल करू नका, कारण ते काव्य मराठी नको. ती ती कविता, त्यामुळे काव्य ते काव्यच ठेवा ना. काव्य हा शब्द मराठीत पण आहेच ना तसा, नाही का? हो आहे. हा. तर ठीक आहे, तर या आता हे वाक्य जे वाक्य आहे त्याच्यामध्ये मी पण म्हणजे तसंच लिहिलं होतं की कवी सूर्यास्ताच्या वेळेचे सौंदर्य पाहून काव्य करतो. तर इथं कसं आहे की ते नपुसकलिंगी आहे, ते प्रथम आणि द्वितीय एकच चालतं ना, वनम वने वनानी वनम वने वनानी. बरोबर त्यामुळे बरोबर तिथे जरा थोडंसं कन्फ्युजन असतं की गोंधळ इथे ही होतं ते द्वितीय वापरली आहे का प्रथमा वापरली आहे. बरोबर. आणि त्याच मग त्यामुळं मग ते सौंदर्य म्हणजे आता सौंदर्याला झालं ना सर, ते त्यामुळं बरोबर, मगाशी अगदी मी बरोबर, म्हटले तसं ते ते अगदी थोडीशी अगदी गडबड बरोबर. होते. नाही, ठीक आहे, हरकत नाही. नपुसकलिंगी गंमत सांगतो मी. नपुसकलिंगी प्रथमा आणि द्वितीय हे सारखंच का? याचं कारण असं, कारण ते नपुसकलिंगी आहे, म्हणजे नपुंसक म्हणजे जो कर्ता आणि कर्म ज्याच्यात सारखंच असतं, असं म्हणून तो षंढ किंवा नपुसकलिंगी ज्याला आपण म्हणतो, तर म्हणून ते कर्ता आणि कर्म सारखं आहे, असं म्हणून त्याला अच्छा. सारखं आहे. हा, असं. तर संस्कृतमध्ये ते गंमत आहे की नपुसकलिंगी शब्दांच्या प्रथम आणि द्वितीय सारख्याच ठेवलेल्या असतात त्यामुळे, असं. म्हणून आणि आपण सौंदर्याला पाहून असं मी काय लिहिलं ते कळलं ना तुम्हाला, म्हणजे तुम्हाला हे सौंदर्य पाहून काव्य करतो हे भाषांतर कोणी परीक्षेतही तुम्हाला चुकीचं देणारच नाही. पण आपल्या डोक्याला जे वळण लागण्यासाठी की ही द्वितीय आहे म्हणून इथं आपण सौंदर्याला पाहून केलेलं आहे. हा, असं. कारण आता कसं आहे, तुम्ही आता बालबोध आणि प्रारंभ म्हणजे शिशुवर्ग आणि काय त्याला म्हणतात पहिली दुसरी ही आता झाली आपली. आता जरा आपण म्हणजे सिरियसली अभ्यास करणार आहोत, नाही का? त्यामुळे त्याचं आता जरा हळूहळू, आता जसं लहान मुलाचं बोबड्या बोलांचं कौतुक होतं, पण पुढे पुढे तो 8 वर्ष झाल्यावर बोबडं बोलायला लागला किंवा चुकीचं, तर त्याचं कौतुक होत नाही, नाही का? त्यामुळे त्याच्याकडनं व्याकरणदृष्ट्या ही व्यवस्थित बोलणं अपेक्षित असतं, नाही का? त्यामुळे आपण हे जरा थोडं शिकतोय आणि सुरुवातीलाच एकदा डोक्याला वळण लावलं ना की तुम्हाला मग पुढे त्रास होणार म्हणून. हा, चालेल, पुढे बघूया आपण. हा, अहम अपि काव्यम कर्तुम इच्छामी. तर इथं बघा ब्रेकअप कसा केलेला आहे त्याचा. अहम अपि काव्यम कर्तुम इच्छामी. आधी संधी सोडवली आपण अहम आणि अपीची. मग नंतर अहम, त्याचा मूळ शब्द काय? अस्मद. मूळ शब्द लक्षात घ्या. अहमचा मूळ शब्द
अहम नाहीये, मूळचा शब्द आहे अस्मद. तुमचं झालेलं आहे का अस्मद युष्मतची हो विभक्ती हो प्रारंभ हो झालेली हो आहे ना? झालं. झाले हो हो झालं. हा झाले हा हो झालंय. तर त्याच्यात तुमचं हे झालेलं असेल, बरोबर. तर हो त्यामुळे तुम्हाला अस्मद, मूळ शब्द नेहमी अस्मद हे डोक्यात पाहिजे. मग हे काय आहे? हे सर्वनाम आहे. सर्वनाम. आणि त्यामुळे मूळ प्रथम. शब्द हा प्रथमा प्रथमा एक वचन म्हणजे मी. अपी, अपी म्हणजे सुद्धा, हे अव्यय आहे, सुद्धा. अव्यय. हा एक लक्षात घ्या, अपीला ना बऱ्याचदा आपण पण म्हणतो मराठीमध्ये. पण मी पण काव्य करतो, पण ऍक्च्युअली ना पणचा खरं अर्थ परंतु, खरा अर्थ पणचा अर्थ परंतु आहे. पण मराठीत आपण पण हा शब्द सुद्धासाठी पण वापरतो आणि परंतुसाठी पण वापरतो. तसं करायचं नाही. पण अपी हा नेहमी सुद्धा असंच वापरायचं. हा ठीक आहे. काव्यम, काव्यम कर्तुम. मग काव्यम परत इथं द्वितीया. हा आता मी काव्यम, आता जसं अपर्णाने म्हटलं की अपूर्वानी की प्रथमा की द्वितीया, तर लगेच मग डोक्याला आपलं चालना द्यायची की करणारा कोण आहे, मी आहे की काव्य आहे? मी आहे. म्हणजे मग काव्यम इथं हा द्वितीया असला पाहिजे, म्हणून इथं द्वितीया लिहायची. द्वितीया एकवचन काव्य. कर्तुम, आता परत तुमून प्रत्यय म्हणतात त्याला. तुम, कर्तुम, पठितुम हा शब्द झालेला आहे ना, तुमून प्रत्यय तुमचे प्रारंभामध्ये. हो हो हा हो झालाय झालंय. हो झालेत झालेत. झाले. हा तर करण्यासाठी. आणि इच्छामी, त्याचा धातू आहे इश. इशचं इच्छामी, ते क्रियापद आहे. त्याचं इच्छामी उत्तम पुरुष म्हणजे अहमसाठी उत्तम पुरुष एकवचन. इच्छामी, तर इच्छा करतो किंवा इच्छितो पाहिजे ऍक्च्युली. इच्छा करतो ना, शक्यतो जिथं शब्द संस्कृत सारखे असतात ना, ते इच्छितो असं. आता इथे सुद्धा इच्छा करतो म्हणजे उगीच आपण करतो हे वाढवलं, तर शक्यतो इच्छितो असं म्हणायचं. मी सुद्धा काव्य करू इच्छितो किंवा करण्यासाठी इच्छा करतो, असं दोन्ही चालेल. हा समजलं? हो हा अजून पुढचं घेऊया आपण. कवीन दृष्ट्वा मम हृदये आनंदः भवति. हे कसं केलं आपण? कवीन. आता कवीन, द्वितीया बहुवचन. हा कवीन म्हणजे द्वितीया बहुवचन, कवींना. मूळ शब्द. आता कवींना का आलं आपण? कवीला का नाही आलं? कारण ते सला ते सला नाते, नाही का? तर कवींना म्हणजे काय आपण म्हणतो की कवींना बघून, नाही का? तर कवींना बघून म्हणजे द्वितीया बहुवचन असं. हं. हं. नंतर दृष्ट्वा, परत ते त्वा प्रत्यय आला इथं, नाही का? तर त्वा प्रत्ययामध्ये दृश धातूचं त्वा प्रत्यय लागून झालं दृष्ट्वा. मम, परत मम म्हणजे काय? मूळ शब्द आहे अस्मद, त्याची षष्ठी. मम म्हणजे माझे. हा किंवा माझे किंवा माझ्या. हृदये, तर हृदय हा शब्द काय आहे? ते हृदय नपुसकलिंगी. आणि षष्ठी सप्तमी हृदये रामे. हा कारण नपुसकलिंगी जरी असलं तरी तृतीया ते सप्तमी ही रूप नपुसकलिंगाची पुल्लिंगीप्रमाणे. पुल्लिंगीप्रमाणेच चालतात. त्यामुळे हृदये म्हणजे सप्तमी एक वचन. हृदयात. आनंद हा, आता आनंद होतो. काय होतो? आनंद होतो. इथं होतो. इथं हे अकर्मक, भवती हे अकर्मक क्रियापद आहे. त्यामुळे आनंद होतो. काय होतो? आनंद होतो. कोण होतो? आनंद होतो. त्यामुळे इथं आनंद हा कर्ता आहे, म्हणून तो प्रथम येते. आणि त्यामुळे माझ्या कवींना पाहून माझ्या मला हृदयात. तोच प्रश्न पडला होता, कवीन बहुवचन आहे तर भवती का? तर हा आनंदाचं हे आहे, आनंद भवती. बरोबर, कारण इथं आणि कर्ता हृदय कोण हे आहे? स्थानवाचक आहे म्हणून सप्तमी येणार. हृदय हे स्थानवाचक. कुठे आनंद होतो? स्थानवाचक. हृदयात. मम हृदये. हा बरोबर बरोबर. बरोबर. हा हं? तर तोच आपल्या डोक्याला म्हणजे असं विचार केला ना, नाही तर मग नुसतं आपण हे वाक्य वाचत गेलो ना, आपल्याला गोळाबेरीज अर्थ कळेल आणि आपल्या वाटेल समजलं मला, पण तसं नाही. हं? असं. सर हे फार छान आहे, पण कोष्टक असं केलं तर समजायला बरं हो, पडतं ते. ही आणि तुमचा पृथक्करणाची पद्धत खूप छान ही आहे. खूप सुंदर आहे. हा हा आणि तुमचा संस्कृतचा स्तर एकदम झपाट्याने वाढेल. व्याकरण तर होईल. होय होय. हं? असं ठीक आहे.
आता तुम्हाला असं वाटतंय की आता मी हे तुम्हाला दाखवल्यावरती माझे आधीच्या बॅचचे विद्यार्थी म्हणतील, "हे आधी आम्हाला का नाही सांगितलं?" पण असं म्हणजे मलाही आवडलं हे, म्हणजे विचार केला तेव्हा की यांनी लवकर शिकू शकतील विद्यार्थी असं. हा, कविना कालिदासेन रघुवंशम नाम काय महाकाव्यम विरचितम. तर याचं काय होईल? कविना, हा, कवीने. आता कविना कालिदासेन म्हणजे कवी कालिदासाकडून, हा असं म्हटलं पाहिजे खरं, कवी कालिदासाकडून रघुवंश नावाचे महाकाव्य रचल्या गेले. हा, असं पाहिजे खरा याचा अर्थ. हा, कविना कालिदासेन म्हणजे तृतीय कवी कालिदासद्वारा किंवा कवी कालिदासाने हा रघुवंश हे नाम आहे नावाचे हा महाकाव्य. आता रघुवंशम हा जरी असलं तरी ते महाकाव्यम आहे म्हणून ते द्वितीय. महाकाव्य काय रचले? महाकाव्य रचले. काय? कुठलं महाकाव्य? रघुवंश. त्यामुळे महाकाव्य हे द्वितीय. महाकाव्य नपुंसकलिंगी असल्यामुळे आणि ते अकर्मक आहे. नाही अकर्मक नाहीये. काय रचले? महाकाव्य रचले असं आहे ना. कोण रचले, काय रचले, महाकाव्य रचले. नाही, कोणी रचले? कालिदासानी द्वितीय रचले हवंय असं ना. म्हटलं तर हा, कालिदासानी रचले तर मग ते म्हणजे कर्ता कालिदास झाला ना असं. तर त्या दृष्टीने किंवा असं म्हटलं आपण कवी कालिदासद्वारा रघुवंश नावाचे महाकाव्य रचल्या गेले तर मग ते रघुवंश पण प्रथमेच जाईल आणि महाकाव्य पण प्रथमेच जाईल. हा, पण तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की कवी कालिदासाने रघुवंश नावाचे महाकाव्य रचले तर तिथे महाकाव्य हे द्वितीयच जाईल. समजलं मी काय म्हणतोय ते सगळ्यांना? तुम्ही हो हो, वाक्याचं रघुवंशम आणि महाकाव्यम. म्हणजे म्हणजे जर तुम्हाला हे कर्मणी प्रयोगात वाक्य ठेवायचं असेल, आहे कर्मणी प्रयोगातच आहे हे, कवी कविलासद्वारा रघुवंश नावाचे एक महाकाव्य रचल्या गेले विरचितम. तर मग इथं रघुवंशम नाम महाकाव्यम हे प्रथम येत पाहिजे दोन्ही. कविना कालिदासेन हे तृतीयच जाईल आणि त्याचं तृतीय. भाषांतर कवी कालिदासद्वारा असं होईल. त्यामुळे इथं थोडस आम्हाला दुरुस्ती करावी लागेल. सर एक शंका होती अनघादेव. मला असं विचारायचं की ते कवीना आणि कालिदासेन कालिदासेन तर त्या दोन्हीची आपण तृतीया केलेली आहे. पण आपण म्हणताना कवी कालिदासाने असं म्हणतो बरोबर. तर ते कवीने आणि कालिदासाने ते कवी हे ह्या वेळेला त्याचं विशेषण होतं म्हणून करतो का आपण? बरोबर. संस्कृतमध्ये विशेषणाचं रूप हे नेहमी विशेष्यासारखं असतं काय. त्यामुळे असं म्हणजे कवी कालिदासेन असं होत नाही कधी. कविना कालिदासेन असं. जर कालिदास प्रथम येत असेल तर कवी कालिदास हा असं होईल. कवी कालिदास हा असं होईल. पण जो कालिदासाची जी विभक्ती असेल त्याला ही विशेषणाची गाडी त्याच्याच बरोबर चालेल असं. बरोबर. तर हे जे वाक्य आहे ते ऍक्च्युली धातू साधित कर्मणी आहे. त्याच्यामुळे कर्ता तृतीयेत गेले आणि कर्म प्रथमात आलं. बरोबर. त्यामुळे म्हणूनच म्हणजे मी तेच म्हणतो मग रघुवंशम हे नावाचं महाकाव्य हे पण प्रथमच पाहिजे आणि मग त्याचं भाषांतरी आपण असंच करायला पाहिजे कवी कालिदास द्वारा असं. पण तृतीयेचा द्वारा किंवा ने हा शब्द जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा मग तो कर्तरी प्रयोग होतो खरा. पण आणि विरचितम जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा मग ते आपलं कर्मणीच प्रयोग होतो. त्यामुळे शक्यतो अशी जेव्हा वाक्य असतात ना की जिथं कर्मणी धातू साधितानी आपण वाक्य पूर्ण करतो म्हणजे त्याचा उपयोग क्रियापदासारखा करतो तेव्हा ते कर्मणी प्रयोगातच ठेवत जा. त्यांनी कन्सिस्टन्सी राहील. आणखीन एक प्रश्न होता सर हे वी अधिक रच असं आहे आणि ते रच